नमस्कार मित्रांनो, आता आपण आपली गाडी रिक्षा या ठिकाणी लावलेली आहे नंबरवरती. आता सध्या आपल्या पुढे एक गाडी लागलेली आहे, दुसरी आहे माझी, अजून एक आहे पाठीमागे एक गाडी लागलेली आहे, तिसरी. आणि आता पॅसेंजर आल्यानंतर आम्ही जाणार आहोत बोईसर या ठिकाणी. आणि 4-4:30च्या नंतरच या ठिकाणी. किती वाजता येतात पॅसेंजर्स शंभू? 5:45. हां, 5:45 4:45 पासून स्टार्ट होतो. 4:45 पासून या ठिकाणी गाडी भरायला चालू होते आणि 5 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत आपण गाडी चालवत असतो. आपला दररोज पण पॅसेंजर काय नसते. पॅसेंजर काय? नसते. मला तू सांग, तू दिवसभरात किती धंदा करतो? 1100-1200. दिवसभरात किती तू धंदा होतो? 1100-1200. 1100-1200 रुपये आहे. किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत धंदा करतो तू? 7 ते 10 वाजेपर्यंत. 7 ते 10 वाजेपर्यंत. आणि गाडीला तुझा हप्ता वगैरे किती आहे? 7.5. 7.5 हप्ता आहे. आणि जर तू दिवसाला धंदा केला तर तुझे हे 7,500 रुपये कसे भरले जातात? म्हणजे जर 1,000 रुपये दिवसाला झाले धंदा आणि महिन्याला तुला 7,000 ते 7,500 रुपये हप्ता आहे, तर हे बजेट बसतं का हप्त्याचं? म्हणजे धंदा करून हप्ते वगैरे भरता येतात का व्यवस्थित? पॉसिबल नाही, पण काय करणार, ऑप्शन नाही आपल्याकडं. तरी मॅनेज करावं लागतं ते. तू आत्ताच बोलला ना की 1,000 रुपये दररोज 1,200 रुपये धंदा होतोय, पण मग 7,000-7,500 रुपये आपल्याला भरायला प्रॉब्लेम येतो. कारण काही गोष्टी आहे ना, कधी कधी ना सॉल्व्ह होत नाही. आपण म्हणजे म्हणतो धंदा ना, कव्हर होत नाही. कधी कधी हां. जशा पद्धतीने पाहिजे त्या कारण पद्धतीने धंदा कव्हर होत नसतो. कारण रिक्षा खूप अतिप्रमाणे जास्त वाढलेल्या आहेत आणि कसेही भाडे मारतात. त्यामुळं जे रेग्युलर रिक्षा चालवणार आहेत त्यांना ते गोष्टीचा अडचणी होतो. त्यामुळं पॉसिबल होत नाही ते. मग रिक्षावाल्यांचं कसं होणार की जर प्रत्येक रिक्षावाला जर धंदा, आता भरपूर रिक्षावाल्यांचा प्रॉब्लेम होतो. कधी कधी रिक्षावाले भाडे तोडून जातात आणि भाडं तोडल्यामुळं भरपूर धंदा बेकार कंडिशनला गेलेला आहे. खूप डाऊन होतो. आणि मला तू सांग, ऑनलाईन पद्धतीने आपल्या इकडे जर धंदा चालू झाला तर चांगलं होईल का एकदम बेकार परिस्थिती येईल? स्टार्टिंगला जरा त्रास होईल, त्यानंतर मग हळूहळू बघता येईल की कसं काय होते. आता पण बाकीच्या ठिकाणी आपण तर व्हिडिओ बघतोच की बाकीच्या मुंबई, पुणे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आता बुकिंग केलं जातं. पण मीटरप्रमाणे ऑटो रिक्षावाले घेऊन जात नाही, बुकिंगप्रमाणे घेऊन जात नाही. ओला उबेरप्रमाणे भाडं आकारत नाहीत, फक्त ते डायरेक्ट मीटरप्रमाणेच आकारतात. हो. तसे जर आपल्याकडे तर शेअरिंग चालू आहे. बोईसर, पालघर, डहाणू या ठिकाणी. तर या ठिकाणी जर मीटर सिस्टम चालू केली तर कशा पद्धतीचा आपला धंदा असेल? आपल्या ठिकाणी वैसरला जेव्हा मीटर चालू होईल ना, तेव्हा आपल्याला खूप काही गोष्टी फेस करावं लागेल. कारण आहे ना, आत्ताच्या डेटमध्ये ना माणसं 15-20 रुपये देण्यासाठी ना 100 वेळा विचार करतात. आणि जिथं 15 रुपये प्राईज आहे तिथं माणसं आहे ना, न सांगता 10 रुपये टाकून जातात. तेव्हा आपल्याला नाही इलाज आहे. प्रवाशांना मीटरप्रमाणे परवडेल का शेअरिंग भाड्याप्रमाणे? कारण की शेअरिंग भाडं कसं आहे, मीटरला डायरेक्ट 26 रुपये, 27 रुपये किंवा 28 रुपये अशा डायरेक्ट मीटर टाकला की पडत असतो आणि ते पैसे पे करावे लागतात. आणि शेअरिंगमध्ये कसं आहे की तुम्ही रिक्षामध्ये बसलं तर तुम्हाला डायरेक्ट त्याचे एक रक्कम असते, ती ठराविक रक्कम त्या ठिकाणी सोडलं की 15 रुपये, 20 रुपये किंवा 25 रुपये अशाप्रमाणे भाडे असतात. कोणतं भाडं परवडेल? आपल्याला शेअरिंगच परवडेल. कारण आहे ना, जेव्हा मीटर येईल ना तेव्हा जे पॅसेंजर आहेत ना, ते अमाऊंट आहे ना अफोर्ड नाही करू शकणार. त्यासाठी एखादा गरीब व्यक्ती जर रिक्षाने जायचं म्हणलं, आता एखाद्याकडे पैसेच नाही आहेत, 40 रुपये त्याच्याकडे आहेत आणि त्याला जायचे 7 किलोमीटर, 6 किलोमीटर, मग त्याला पर्याय शेअरिंग शेअरिंगचंच आहे. कारण मीटरचं त्याला ऑप्शनच नाही. कारण तो त्या गोष्टीला अफोर्ड नाही करू शकत. कारण
पर एरियामध्ये मीटरच्या हिशोबाने गेला तर स्टार्टिंग चार्जेस 25 ते 26 रुपये लागतात. 26 रुपये ते 27. 26 रुपये लागतात. तो माणूस विचार करणार मी जर पर मीटर मागे किलोमीटर मागे 26 रुपये देईल तर मला 7 किलोमीटर मागे किती होतील, त्या हिशोबाने तो आहे ना तो अफोर्ड नाही करू शकणार आणि तो जाऊ नाही शकणार. त्याला ऑप्शन एकच असतो मग बस किंवा शेअरिंग रिक्षा. शेअरिंग किंवा चालत. मग या तीन ऑप्शनमध्ये एकच तो. आता मला एक विचारायचे आहे की भरपूर लोकांना हा प्रश्न पडतो की रिक्षा चालक शेअरिंग मध्ये एका ट्रिपला किती कमवतो? शेअरिंगमध्ये एका ट्रिपमध्ये जास्तीत जास्त 45 किंवा 60 लाख बाय चान्स. नाही मिनिमम आपल्याकडे पॅसेंजर किती बसवले जातात? 4 पेशंट. शेअरिंग मध्ये आता मित्रांनो कसं होतं की या ठिकाणी शेअरिंग भाडं असल्या कारणामुळे 4 पॅसेंजर बसवतात, पण आपल्याला 3 सीटचंच अलाउड आहे. पण आता काय करणार, रिक्षावाल्यांच्या धंद्याची परिस्थिती बेकार असल्यामुळे 100% आता आम्हाला आमच्यासारख्या शेअरिंग रिक्षा चालवणाऱ्या लोकांना परवडत नाही आहे 3 सीटवरती. तर त्यासाठी 1 सीट मिळालं तर घेऊन आम्ही चालवतात. आणि ह्याचा धंद्यावरती परिणाम चांगला होतो का? हो होतो ना. म्हणजे आपण शेअरिंगमध्ये करतो तो धंदा. शेअरिंगमध्ये केल्यानंतर आपल्याला परिणाम जास्त काही होत नाही, पण एक रुटीन जे असते आपल्या पर डेचं 1000 किंवा 1100 रुपये. एका ट्रिपमध्ये जर 20 रुपये जर भाडं असेल शेअरिंग, 6 किलोमीटरला 7 किलोमीटरला नाही किंवा 8 परवडणार. किलोमीटरला 20 रुपये शेअरिंग भाडं असेल, नाही परवडणार आपल्याला. कारण आहे ना आपलं जे येणं जाणं वेळ असते ना त्यामध्ये आपले जे येणं इन्कम असते ना ते इन्कम कव्हर झिरो होऊन जातो. होऊन जाणार नाही तेवढा वेळ टाइम जाणार. झिरो होऊन जातो. कारण तुम्ही जाता जाता तुम्हाला ते 20 रुपयामध्ये 4 पॅसेंजर नेतील, 80 रुपये कमवतील, पण त्या गोष्टीमध्ये तुमचा किती वेळ जाते ते गोष्ट जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही पुन्हा ते येताना तुम्हाला भेटणार का नाही भेटणार त्याची गॅरंटी नसते शेअरिंग धंद्यामध्ये. त्यामुळे तेवढ्याच गोष्टीमध्ये आपल्याला समाधानी राहावं लागतं. बस. तर चला मित्रांनो, आपण फक्त हा व्हिडिओ रिक्षा चालकाचं मत काय आहे या संदर्भात आपण फक्त विचारणा करत होतो की शेअरिंग धंदा कसा आहे ऑनलाईनच्या पद्धतीने. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.